श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा जावो ही श्री स्वामी चरणी प्रार्थना. आता नवरात्र लवकरच सुरू होणार आहे. आदि माया शक्ती दुर्गा मातेचं नवरात्री उत्सवात 9 दिवस पूजन केलं जाते. या प्रत्येक स्वरूपाचं रहस्य, या प्रत्येक रूपाचं महत्त्व, पूजन केल्यावर काय फळ मिळतं आणि प्रत्येक स्वरूपाचं नाव काय आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मी सुमनाच्या व्हिडिओला सुरुवात करू. यासाठी आपण संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. आदिमाया शक्ती जगदंबेचे संपूर्ण सृष्टीरक्षणासाठी राक्षसांचा आणि दानवाचा नाश केला. त्यासाठी आदिमाया शक्तीने कित्येक रूपे घेतली. आजही आपल्या भक्तांच्या हाकेला ती धावून येते. देवी शक्ती हे एक पार्वतीचे रूप आहे. नवरात्रीमध्ये पहिल्या दिवशी पहिल्या रूपाचे पूजन केले जाते. ती म्हणजे शैलपुत्री पर्वतराज हिमालयाची पुत्री आणि हिमालयाच्या पोटी जन्म घेतल्या कारणाने शैलपुत्री हे नाव पडलं. शैलपुत्री ही पहिल्या जन्मी हिमालयाचा मानसपुत्र दक्ष राजाची पुत्री होती. मातेचे नाव सती होतं आणि विवाह तिचा शंकराशी झाला होता. शैलपुत्री ही बैलावर बसून तिच्या उजव्या हातामध्ये त्रिशूल आहे, डाव्या हातामध्ये कमळ आहे. दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी ह्या देवीची पूजा केली जाते. देवी ब्रह्मचारिणीच्या हातात जपमाळा आहे, दुसऱ्या हातात कमंडलू आहे. तिची उपासना केली तर तो भक्त कर्तव्यापासून कधीच विचलित होत नाही. त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तिसऱ्या दिवशी आपण कुठल्या स्वरूपाचं पूजन करतो तर तिसरी शक्ती म्हणजे चंद्रघंटा नाव. ह्या स्वरूपाचं पूजन आपल्या तिसऱ्या दिवशी आपण करतो. मातेच्या मस्तकावर घंटाच्या आकाराचा अर्धचंद्र आहे. माता वाघावर बसलेली आहे. 10 हातामध्ये अस्त्रे शस्त्रे आहे. देवी चंद्रघंटा मातेचा अतिशय तेजस्वी असे चेहऱ्यावर तप आहे आणि मातेच्या चेहऱ्यावर पाहिले तर माता युद्धासाठी तयार आहे असं वाटतं. कारण माता चंद्रघंटा ही आपल्या भक्तांना लवकरात लवकर फळ प्राप्त करून देते. तिच्या पूजनाने सर्व आपली पापे नष्ट होतात. आदि माया शक्तीचा चौथं रूप आहे ते आहे कुष्मांडा. ज्यावेळी सृष्टीत काहीच अस्तित्व नव्हतं तेव्हा चारही बाजूला सगळीकडे अंधारच अंधार होता. तेव्हा देवीने ब्रह्मांडाची रचना केली. त्यावेळी देवीला कुष्मांडा हे नाव दिलं. ही देवी वाघावर बसून देवीला 8 भुजा आहेत म्हणून ह्या देवीला अष्टभुजा देवी सुद्धा म्हणतात. जो भक्त या देवीची पूजा करतो त्याचे सर्व रोग नष्ट होतात, बलप्राप्ती होते. आता आपण नवरात्रीचा 5वा दिवस बघणार आहोत. आदिमाया शक्तीचं 5वं स्वरूप पाहणार आहोत. स्कंद माता. स्कंद म्हणजे कार्तिकीची माता. कार्तिकी बालस्वरूपात मातेच्या मांडीवर आहेत, बालस्वरूपात बसलेला आहे. देवीला 4 भुजा आहेत. दुसऱ्या हातात कमलपुष्प आहे, कमळावर विराजमान आहे. बघा, या देवीला पद्मासिनी देवी सुद्धा म्हणतात. देवीचे वाहन सिंह आहे. आता आपण देवीच्या 6व्या स्वरूपाचे वर्णन कांती आणि ह्या देवीचे पूजन नवरात्रीच्या 6व्या दिवशी केले जाते. तर 7व्या दिवशी कालरात्री स्वरूपात पूजन केले जाते. आदिमाया शक्तीचे शरीर हे काळे आहे. तिला 3 डोळे आहेत. केस संभार विखुरलेले आहेत. वाहन गर्दभ आहे. हातात खड्ग शस्त्र धारण केले आहे. स्वरूप भयान आहे. 8व्या दिवस पूजन केले जाते ते महागौरी पूजन. या स्वरूपाचे ती गोरावर आहे. वस्त्र पांढऱ्या रंगाचे आहे. आभूषण हे 4 हात, तिला 4 हात असलेली ही माता आहे. वाहन तिचे वृषभ आहे. 9व्या दिवशी सिद्धदात्री ह्या स्वरूपात पूजन केले जाते. सर्व सिद्धी प्राप्त करून देणारी माता आहे म्हणून सिद्धदात्री म्हटलं जातं. जर मनापासून पूजन केले तर
तिला अष्टसिद्धी प्राप्त होतात व सर्व आपल्या कामना पूर्ण होतात। आदी माया आदी शक्ती म्हणजे ब्रह्म विष्णू महेश ह्या तिन्ही शक्ती तिन्ही ताकद एकत्र आहेत। अखंड सृष्टीची ताकद तिच्यात समावलेली आहे। त्यामुळे आपण नवरात्री या 9 देवीची अशा प्रकारे आपण मनोभावे पूजा केली तर आपल्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होतात। माझा दुर्गा देवीचे 9 स्वरूप व त्यामागील रहस्य हे जर तुम्हाला आवडले तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। तरी शेवटी चुकला।